नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला समजलंच असेल मी आज कोणावर बोलत आहे. पण हा जो मी विषय घेते माझ्या मनापासून, म्हणजे मनामधून हा विषय घेणारच नव्हती, अजिबात घेणार नव्हती. पण हा विषय मी काढते का, मला कोणी पब्लिकने सांगितलं आहे त्याच्यामुळे नाही, किंवा कोणी व्यक्तीने सांगितलं आहे नाही, की मला कोणी इंस्टाग्राममध्ये मेसेज केला आहे नाही. हा मेसेज आला आहे मला डायरेक्टली फ्रॉम YOUTUBE म्हणजे यूट्यूबकडून आलेला आहे. यूट्यूबमधून आज संध्याकाळी मला एक मेसेज आला की तुम्हाला काही लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नावर तुम्ही उत्तर द्या. त्याचा स्क्रीनशॉट पाहिजे तर मी लास्टला लावेन, ठीक आहे ना, मध्ये नाही लावून ते आपलं बोलणं बिलणं सगळं निघून जातं. तर मी ते लिंक म्हणजे त्याला मी प्रेस केलं आणि त्याच्यासमोर मला एक व्हिडिओ आला. आणि त्या व्हिडिओमध्ये पहिला कमेंट जो होता तो एकदम म्हणजे विचार नाही करू शकत. मी तर एकदम म्हणजे मग शॉक झाली की यूट्यूबला पण ह्या विषयावर माझ्याकडून व्हिडिओ हवा. तर चला स्टार्ट करूया. तर मला त्या व्हिडिओमध्ये कोणीतरी कमेंट केलं होतं की कृष्णाई आणि तिची फॅमिली ह्यांच्या मोठ्या मुलीच्या लग्नाला आपला दादा म्हणजे आपला हा दादा म्हणजे हा यूट्यूबर का नाही गेला. तर चला स्टार्ट करूया का. परत मी सांगते, हे जे विषय आहे मला यूट्यूबकडूनच म्हणजे आलं होतं मेसेज, आणि त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे. लास्टला मी नक्की तुम्हाला दाखवेन, स्क्रीनशॉट दाखवेन, त्या कमेंटचा स्क्रीनशॉट दाखवेन, सगळं दाखवेन. लास्टपर्यंत बघत राहा. तर मैत्रिणींनो, त्याच्यासाठी मला जरा फार आहे ना मागच्या व्हिडिओमध्ये जावं लागलं की असं तिच्या लग्नाला हे लोक का नाही गेले. तर मला थोडाफार अंदाज होता अगोदर की लोक बोलले होते की ह्यांचं काहीतरी घराचं म्हणजे घर बांधायला कोणी मदत नाही केली, असं तसं. मग ह्या लोक मदत मागत होते लोकांकडून. त्याच्यासाठी मला जरा बरोबर बघावं लागेल ना याने काय गौड बंगाल केला आहे. तर त्यासाठी मी ह्या लोकांचे व्हिडिओ बघायला गेली. तर तिथे एक पहिला व्हिडिओ आला की आई अशी टावेल घेऊन खांद्यावर घेऊन बसली आहे आणि रडते. मी म्हटलं काय आहे. तर बघितलं की तिच्या नवऱ्याचं तिला लोक बोलतात की तुमचा हजबंड कुठे आहे. तर पहिली पुष्कळ रडली आणि म्हणते की आणि माझला तुम्ही असं विचारत जाऊ नका माझे हजबंड कुठे आहेत. मग नंतर काय झालं काय माहीत. आता ती बोलते तुम्ही दररोज माझ्या नवऱ्याविषयी म्हणजे नवऱ्याचं नाव घेऊन व्हिडिओ काढणार, असं ती बोलत होती. त्याच्यानंतर मातोश्री म्हणून म्हणतात की मी आता कधीही म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही कधीही शिव्या नाही देत. मग अहो मावशी, ते त्या दिवशी श्रापा कोणाला देत होता तुम्ही? श्राप देईन म्हणजे तुम्ही सगळं कोटारडे आहेत बरं का. तर मला बघायचा होता वेगळा व्हिडिओ, पण व्हिडिओ आला हा ह्यांचा, हा माझ्यासोबत. त्याच्यानंतर मी म्हटलं ह्याच्यात तर ह्यांनी कचरापट्टीच केलेलं आहे, काही नाही, फक्त नाटकं केलेली आहेत का. कारण परवाशी व्हिडिओमध्ये मी सगळं बघितलेलं आहे. मातोश्री फिरायला धबधब्याजवळ गेली होती आणि ते बॉडीगार्ड कसे उभे राहतात फिल्म ॲक्टर्सला घेऊन, VIP पर्सनला अम्ब्रेला घेऊन, तसं त्या म्हाताऱ्याला ना छत्र्या देऊन उभं केलं होतं. हे मी माझ्या डोळ्यानेच बघितलं होतं बरं का. तेव्हा मातोश्रीने काय केलं, असं काहीतरी पान घेतलं आणि त्याच्यामध्ये ना भात आणि ते वरण काहीतरी केलं होतं, ते ठेवलं आणि म्हणते पित्रांना. मावशी ते पित्रांना केव्हा ठेवतात जेव्हा कोणी खाल्लं नसेल. पण ती तुमची बाजूला ती आतुरता आत्मा होती ना, ती अगोदरच खाऊन पिऊन बसली होती. आणि मग पित्राला काय यायचं तुम्ही. आता पित्रांमध्ये सगळे येतात, एक्सपायर झालेला नवरा पण येतो पित्रामध्ये. कारण पित्र जे असतात, आपला नवरा असो कोणी असो, जर एक्सपायर झाला असेल तो व्यक्ती तो पित्रांमध्ये जातो. आणि हे काय, तुमच्या बड्डेला तो अंड्याचा केक पण पित्राला ठेवला होता. मलाच काही समजत नाही. आणि म्हणजे एकदम म्हणजे डोक्यावरून जायचं हे आहे. तर ते जाऊन द्या. त्याच्यानंतर तो व्हिडिओच्या कारण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याने की मी उद्या सांगेन की आम्ही घर कसं बांधलं म्हणून. तेव्हा त्याच्यामध्ये तो व्हिडिओ मी जाऊन बघितला. तो व्हिडिओ ऐकताना मला एवढं म्हणजे फील झालं, ह्याच्यासाठी नाही ज्याने ह्या लोकांकडे मदत मागायला गेला होता, पण हा सांगून दाखवतं की आम्ही पण मदत केली.
मैत्रिणीनो, सगळ्यांचे दिवस काही सारखे नसतात, सगळ्यांचे दिवस काही चांगले नसतात. एकाचा एक दिवस चांगला म्हणजे जरा श्रीमंत असतो, कोणी गरीब असतो. जर एकाकडे 50 रुपये असतील तर दुसऱ्याकडे 10 रुपये असतात. पण 10 रुपयेवाल्याला काय वाटतं, ज्याकडे 50 रुपये आहे ना तो श्रीमंत आहे असं वाटतं. पण हे 10 रुपये देणाऱ्याच्या घरी आहे ना एक मुलगा असतो आणि ना त्याच्या मुलीचं लग्न झालेलं असतं. पण हे 50 रुपये ज्यांच्याकडे आहेत ना त्याच्या पोरगा पण लहान आहे आणि पोरगी पण लहान आहे. मग तो 10 रुपयेवाला जाऊन 50 रुपयेवाल्याला बोलेल की मला 20 रुपये दे, तू देईल का? नाही ना. मग आपण बोलायचं चूक आहे ना, ते पुष्कळ श्रीमंत होते, त्यांच्याकडे पुष्कळ पैसा होता, हे बोलायचं चूक आहे. बरोबर आहे की नाही? तर मैत्रिणीनो, हाच असाच व्हिडिओ झाला. आणि ह्या व्हिडिओमध्ये मातोश्री ना असं म्हणजे एकदम रडण्यासारखं तिला होत होतं. आणि त्याच्यामध्ये ती मातोश्री म्हणत होती की माझं घर जे आहे हे मला बांधायचं होतं माझे मिस्टर असतानाच, पण लोकांकडे मदत मागितली, कोणी मदत नाही दिली. ज्यांना माझ्या नवऱ्याने मदत दिली होती त्यांनी पण मदत नाही केली. असं बोलल्यानंतर ते तो यूट्यूबर म्हणतो, काय म्हणतो तो यूट्यूबर, म्हणजे रिस्पेक्टली मी त्याला दादा पण म्हणू शकते आता, असं काही नाही, तो माझा दादा बिदा काही नाही, पण रिस्पेक्टफुली या व्हिडिओसाठी मी त्याला दादा म्हणू शकते. तो काय म्हणतो की नाही आम्ही पण त्यांना मदत केली. अरे बाबा, असं नसतं की मी तुला मदत केली तर तू एक्सपेक्ट करणार की तू ते रिटर्न करणार आहे. मदत कोणाला म्हणतात? हेल्प. जर तुम्हाला कोणाला मदत करायची असेल ना, मदत घ्यायची असेल किंवा मदत करायची तर पहिलं सांगायचं असतं ती पैसे परत द्या, त्याला मदत नाही म्हणत. ठीक आहे ना? मग तुमची आई बोलत होती की तुमच्या वडिलांनी मदत केली होती आणि जर मदत करत असतील तर ते एक्सपेक्ट नाही करायचं की ते आपल्याला भेटणार आहे. जर सांगितलं असेल तर ते देणारच. पण इथे न सांगता माझ्या वडिलांनी याला मदत केली, माझ्या वडिलांनी त्याला, म्हणजे माझ्या मिस्टरांचा पगार यायचा आणि तो गरीब लोकांना म्हणजे ज्यांना पाहिजे त्यांना द्यायचा. हे त्याचं कर्म. तो माणूस चांगला होता. तो गपचूप राहायचा म्हणजे तुम्ही बडबड करायचं असेल, तुमच्या बडबडीनेच तो गेला असेल. आणि म्हणतात की माझे मिस्टर, तो चांगलाच असेल तो माणूस. आणि मी एवढं सांगते ते आता मी सांगते मैत्रिणी, आता इथे मोठा पोलकोल होणार आहे. एवढा मोठा पोलकोल होणार म्हणजे ऐकू नाही शकत. काय माहिती आहे मैत्रिणं, ह्याचा एक विरारमध्ये फ्लॅट आहे. ह्या माणसाला जर ते गावचं घर बांधायचं होतं तर ते विरारचं फ्लॅट तेव्हाच का नाही विकला? तेव्हा विकला असता तर इथे घर बांधायला झालं असतं. मग काय, ह्याला फुकटचे पैसे हवे होते. बरोबर आहे की नाही? कारण हा म्हणजे लोकांकडून मदत मागितली तर ते विरारचा फ्लॅट विकायला नाही. मग इथे लपेटा मारायच्या. मी बॉडी बिल्डर होता, मी ट्रेनर होता आणि त्या ट्रेनिंगमध्ये मी जास्त पैसे जास्त अर्निंग करायला लागलो. आणि त्यानंतर साईड बिझनेस होता. पानपट्टीवर बसायचं का रे, गुटखा तंबाखू आणि सिगरेट विकायला, वेगळा बिझनेस. म्हणजे माझं म्हणजे वडील गेल्यानंतर मी शाळा पण सुटली. मग ती टोपी कधी बांधली? ती बांधली ना अशी टोपी. शाळा कॉलेज सोडलं म्हणतो रे तू. मग ते त्या दिवशी ते टोपी बिपी घालून ते काय खोटारड म्हणजे नाटक केलं होतं का रे तू? बहीण मोठी आणि तू छोटं होऊन दोघांची ग्रॅज्युएशन एकत्र झालं. मला तर गजबच वाटतं. आणि ह्या यूट्यूबसाठी ना मी एकदम सॅल्यूट करते. तुम्ही हा मला प्रश्न आज मला पाठवला. खरोखर मी एंडला तुम्हाला पाठवते आणि त्याचं स्क्रीनशॉट पण टाकते ज्याच्यावर मी बोलली होती. त्याचं कमेंटचं मी स्क्रीनशॉट नाही टाकत कारण रिस्पेक्ट आहे आणि आपण त्यांना हे नाही करू शकत. ठीक आहे ना? पण खरोखर यूट्यूबला मी सॅल्यूट करते की त्यांना पण वाटतं की हा खोटारडा आहे. 1 नंबरचा हा यूट्यूबर खोटारडा आहे. म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत. ह्याच्याकडे ते विरारचा फ्लॅट होता, मग ह्याने तो विकून तेव्हा फ्लॅट का नाही बांधला? याला वाटलं होतं की आरामावर काय लोकांकडून घ्यायचे आणि हळूहळू द्यायचे. मग हळूहळू होतं ना, ह्याचं आता ते हट्स झोपडीचे आहे त्याच्यातून आपण देऊ आणि ते बोंब लावून दे. ज्या व्यक्ती त्या बाईकडे विचारलं होते, त्या बाईकडे विचारलं होतं पैसे. तिला 2 मुलं आहेत, तिचा नवरा नाही. ती बिचारी कसं देणार? मी म्हटल्यासारखं ह्याच्याकडे 10 रुपये असतील आणि तिच्याकडे 50 रुपये असतील. माझ्याकडे 40 रुपये जास्त आहे म्हणून हा तर श्रीमंत नाही झाला. त्याला पोरांना एज्युकेशन असतं. तुमचं एज्युकेशन सगळं झालं होतं. तुम्ही धंद्यावाणीला लागला होता. ते बिचारे लहान होते, त्यांचं एज्युकेशन बाकी होतं. त्यांचं ते वडापाव सेंटरवर काहीतरी करून कांदी भजी हे करून त्यांचं जीवन चालू होतं. त्यांचा बिझनेस होता, त्यांना चांगला बिझनेस आहे म्हणून ते श्रीमंत नाही झाले. आणि काय त्या बिझनेसमध्ये आहे ना,
तर तुम्हाला 100 रुपये भेटत असेल तर सगळे 100 रुपये तुम्हाला नाही. ठीक आहे ना. हॉटेलच्या बिझनेसमध्ये पण असतं प्रॉफिट, पण तेवढा नसतो. त्याच्यामध्ये घराचं बिल, लाईटचं बिल, मुलांचं शिक्षण हे तुमचं झालं होतं आणि त्यांचं राहिलं होतं. मग एवढं टोमणं मारून त्या लोकांना व्हिडिओमध्ये ते त्यांच्याशी भांडणं करून कुठल्या तोंडाने हे लोक त्यांच्या लग्नाला जाणार? आता समजलं ना मैत्रिणीनो, का नाही गेला होता हा लग्नाला? ते विचारे ह्याला त्यांच्या घरी इन्व्हिटेशन कार्ड देऊन गेले होते. शेवटी बोलतात आम्हाला ना कोणावर मन वाईट नाही आहे, आम्हाला सगळे हवेत. हो, तुम्ही बोलून झालं ना लोकांना ऑन द पब्लिक, ऑन द व्हिडिओमध्ये सगळ्या लोकांना बोलून झालं की तुम्ही तुमच्या रिलेटिव्सकडून पैसे मागितले, नाही दिले. रिलेटिव्स म्हणजे काय लोकांना समजलं. त्याच्यासाठी तुमची ती दुसरी आणखी एक बहीण, ही बहीण का कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे? या विषयासाठी, ह्या विषयामुळे ती कॉन्टॅक्टमध्ये नाही की कारण तुम्ही सगळ्या यूट्यूबमध्ये घाण करून टाकली, तुमच्या रिलेटिव्सविषयी वाईट बोलून टाकलं. तर एकदम चुकीचं आहे. आणि थँक्यू यूट्यूब, तुम्ही हा मला आज जो कमेंट आहे म्हणजे पर्सनली मला तुम्ही मॅसेज केला, तर तुम्हाला मी सॅल्यूट करते. कारण ह्या विषयावर बोलायलाच पाहिजे होतं, नाहीतर ह्या लोकांचा माज अजिबात उतरणार नाही. यूट्यूबमध्ये असे खोटारडे लोक पुष्कळ आलेले आहेत मैत्रिणी. बाकीचं काय नाही मैत्रिणी. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. बाय बाय.